आरक्षणासाठी ओबीसी समाज रस्त्यावर येणार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती। सरकारला मराठा ओबीसी वाद निर्माण करायचा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी मराठा ओबीसी वाद आंदोलन सरकारला चिरडता येत नाही, जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर निशाणा। 3 महिन्यांपूर्वीच आंदोलनाची तयारी सुरू होती, सरकारनं आंदोलकांची व्यवस्था करायला हवी होती, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर निशाणा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश टोपे आझाद मैदानावर जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचले। जरांगे झोपल्यामुळे राजेश टोपे चर्चा न करताच निघून गेले। सोयी सुविधा देणं महापालिकेचं काम, मराठ्यांच्या पोरांचं पाणी बंद केल्यास बीएमसी आयुक्तांना सुट्टी नाही, मनोज जरांगेंचा थेट इशारा। मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर आंदोलकांसाठी स्वच्छतागृह आणि पाण्याची सुविधा। आमदार रोहित पाटील यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, आमदार निवासस्थानातील जागा अपुरी पडत असल्यानं आंदोलकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी। आणखी एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, विजय घोगरे असं मृत्यू झालेल्या मराठा आंदोलकाचं नाव। मृत आंदोलक लातूरच्या अहमदपूरच्या टाकळगावचा असल्याची माहिती। 7/12 असलेल्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा, बीडमधील आमदारांची सरकारच्या उपसमितीकडे नवी मागणी। प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागरांसह विजयसिंह पंडित यांचा विखेंकडे प्रस्ताव। वाशिम